ट्रूथ अँड डेअर गेम. सगळी मुलं गट्टू चिंकीच्या घरात बसलेली असतात. मित्रांनो, आज केवढा बोरिंग दिवस आहे. मला तर कळतच नाहीये की काय खेळावं. मी तर घरी एवढा बोर होत होतो की मी माझा सगळा होमवर्क एकदाच बसून करून टाकला. ही तर कमालच झाली हरी की तू आमच्या सगळ्यांच्या आधी होमवर्क पूर्ण केला. हो, जर हे असंच आहे तर तुला रोजच कंटाळा आला पाहिजे हरी. पण तेवढ्यात बंटी म्हणतो, फ्रेंड्स, अरे पण सिरियसली सांगा ना, आपण काय खेळायचंय? गेल्या अर्ध्या तासापासून आपण तसेच बसलोत. हो, बंटी बरोबर बोलतोय. चला आपण बागेत जाऊन लपाछपी खेळूया. नाही, पकडा पकडी. अरे मित्रांनो, हे सगळे जुने खेळ सोडा. आज आपण सगळे मिळून ट्रूथ अँड डेअर खेळूया. काय? ट्रूथ अँड डेअर? हे तर ऐकायलाही खूप छान वाटतंय गट्टू. चला आपण सगळे मिळून हेच खेळूया. मग त्यासाठी आपल्याला बाटली लागेल ना, फिरवायला. मग ज्याच्याकडे बाटलीचं तोंड येईल त्याला आपण ट्रूथ किंवा डेअर विचारायचं. थांबा, मग मी आताच स्वयंपाकघरातून एक रिकामी पाण्याची बाटली आणते. चिंकी किचन मध्ये जाते आणि बॉटल घेऊन येते. ठीक आहे मग मित्रांनो, खेळ सुरू करूया. लेट्स गो. सगळी मुलं एका वर्तुळात बसतात आणि गट्टू ती बॉटल स्पिन करणारच असतो की तेवढ्यात अरे देवा, आता कोण आलंय? गट्टू पाहतो की दरवाजामध्ये मॉन्टी उभा होता. तू इथे? तेवढ्यात किचन मधून आई बाहेर येते. अरे ये मॉन्टी बाळा. हॅलो काकू, ते माझ्या आईनं तुमच्यासाठी हे मॅगझिन पाठवलंय. तुम्हाला हवं होतं ना? थँक्यू मॉन्टी बाळा. तू बाकी मुलांसोबत बस, मी तुझ्यासाठी ज्यूस आणि स्नॅक्स घेऊन येते. थँक्यू काकू. आई किचन मध्ये निघून जाते आणि मॉन्टी गट्टू सोबत येऊन बसतो. आता हा मॉन्टीही आपल्या सोबत खेळणार आहे. नाही, आपण ह्याच्या सोबत ट्रूथ अँड डेअर नाही खेळणार मित्रांनो. जर तुम्ही लोकांनी माझ्यासोबत खेळलं नाही तर मी काकूंकडे तक्रार करीन. अरे गट्टू, खेळू देत याला. मग आपण त्याला मजेशीर डेअर देऊया. खूप मजा येईल. हो, ही तर मस्त कल्पना आहे. ठीक आहे मग मॉन्टी, तू खेळू शकतोस. फायनली गेम सुरू होतो आणि गट्टू बॉटलला स्पिन करतो. बॉटल जोरात स्पिन होते आणि गुड्डीच्या समोर येऊन थांबते. तसं तर मी डेअरला घाबरत नाही गट्टू, पण आता माझी इच्छा आहे ट्रूथ घ्यायची. ओ ट्रूथ, मग आपण गुड्डीला काय विचारायचं गट्टू? सगळे जण विचार करू लागतात. आवडता पिक्चर? नाही गट्टू. बरं ठीक आहे. बरं गुड्डी सांग, जर तुला आयुष्यभर एकाच रंगाचं जेवण करावं लागलं तर तो कोणता रंग असेल आणि का? जर असं झालं ना तर मी ब्राऊन रंग निवडेन. पण असं का गुड्डी? तूच विचार कर ना चिंकी. ब्राऊन रंगामध्ये कितीतरी मस्त जेवण येतं, जसं पिझ्झा, बर्गर, चॉकलेट मिल्कशेक, कोल्ड कॉफी, चॉकलेट केक आणि खूप चॉकलेटी रंगाच्या गोष्टी. गुड्डी, तू तर खूप स्मार्ट आहेस. तू तर खूप छान कलर चूज केलास. चला मग आता परत बाटली फिरवूया. आणि बॉटल स्पिन होता हरीच्या समोर येऊन थांबते. ओ वाव, मी तर डेअर घेईन, कारण मी कुणालाच घाबरत नाही. ठीक आहे हरी, मग आता तुला नक्कीच भीती वाटायला लागेल. म्हणजे असं का? तू मला असं काय डेअर देणार आहेस? ते तर तुला बंटी सांगेल हरी. हरी, तुला इथे सर्कलच्या मध्ये येऊन माकडासारखे सगळ्यात फनी एक्सप्रेशन्स द्यायचेत आणि आम्हाला सगळ्यांना हसवायचंय. आणि जोपर्यंत आम्ही हसत नाही तोपर्यंत तुला थांबायचं नाही. काय? हे तर थोडं टफ आहे. म्हणूनच तर ते डेअर आहे ना हरी. चला लवकर करा. हरी पटकन सर्कलच्या सेंटरला येतो आणि एकदम वेडे विचित्र चेहरे करून माकडाचे एक्सप्रेशन्स देऊ लागतो. सगळी मुलं हसू लागतात. बस हरी, आता बस कर. हसवणं पुरे कर. सगळे हरीच्या या गोष्टीवर हसू लागतात आणि आता टर्न येते गट्टूची. माझी वेळ आली. मी तर ट्रूथ घेणार. ओके गट्टू, मग तू सांग, तुझी अशी कुठली गोष्ट आहे
किंवा सत्य आहे जे तू माझ्यापासून लपवलंय? काय? हो, चल लवकर बोल. असं वाटतंय की या ट्रूथ अँड डेअर खेळामध्ये मी पूर्ण अडकलोय. ते ऍक्च्युली चिंकी, तुला आठवतंय 3 दिवसापूर्वी आईचा मेकअप बॉक्स कोणीतरी पाडला होता आणि त्यासाठी आई तुला ओरडलेली. हो हो, आठवतंय. पण मी तर असं काहीच केलं नव्हतं. म्हणजे तो हो चिंकी, तो बॉक्स माझ्याकडनंच पडलेला. सॉरी. काय? मी तुला नाही सोडणार गट्टू. तुझ्यामुळे मला किती ओरडा बसला. चिंकी, आपण नंतर भांडूया, ओके? तुला तर मी नंतर बघतेच. चिंकी आत्तापुरती शांत होते आणि मग गट्टू बॉटल स्पिन करतो. आता सांग मॉन्टी, तुला काय हवंय? मी कोणाला घाबरत नाही, कळलं? त्यामुळे मी डेअरच घेईन. थोडासा विचार करून हरी पटकन म्हणतो, हो मॉन्टी, तू ना डॉंकीची ऍक्टिंग करून दाखव. काय? डॉंकीची? हे एकदम परफेक्ट आहे. चल मॉन्टी, करून दाखव. आता डेअर घेतलंय तर करावं लागेल. ठीक आहे ठीक आहे. मॉन्टी 4 पायांवरती उभा राहून गाढवासारखी ऍक्टिंग करून दाखवू लागतो. हे बघून तर सगळी मुलं हसून हसून लोळायला लागतात. मॉन्टी, तू तर हे एकदम मस्त करतोयस. व्हेरी नाईस. चला आता बस. चला आता बॉटल स्पिन करा. मॉन्टी बॉटल स्पिन करतो आणि मग बंटीची टर्न येते. मी तर ट्रूथच घेईन. बंटी, तुझा पब्लिक मध्ये झालेला एम्बॅरेसिंग प्रसंग सांग, जो कोणालाच माहित नाहीये. बंटी थोडा विचार करून उत्तर देतो. ते ना, मी आईसोबत एकदा डिपार्टमेंटल स्टोअरला गेलो होतो आणि तिथं एक कॅन्डीचं खूप मोठं टॉवर होतं आणि मी चुकून त्यातून एक कॅन्डी काढली आणि सगळ्या कॅन्डीज पडल्या. सगळे मलाच पाहायला लागले. मग मला त्या दुकान मालकाकडनं बोलणी बसली. पण मग सॉरी म्हटल्यानंतर त्याने मला माफ केलं आणि कॅन्डी पण दिली. वा, म्हणजे तुला फायदाच झाला ना. तुला कॅन्डी मिळाली. चला परत स्पिन करूया. बंटी पुन्हा एकदा बॉटल स्पिन करतो आणि चिंकीची टर्न येते. मी तर डेअरच घेणार. अरे वा. मग चिंकी, मी तुला डेअर देतो. रागावणाऱ्या आईची ऍक्टिंग करून दाखव. काय? चिडलेली आई? ते तर खूप सोपं आहे, लगेच करून दाखवते. गट्टू, तू परत एकदा खेळणी पसरवली आहेत आणि अभ्यासही नाही केला ना. सॉरी आई, हे परत नाही होणार. हे तर तू नेहमीच करतो. ह्या वेळेस तुझं काही खरं नाही. सगळी मुलं चिंकीची ऍक्टिंग बघून खूप हसत होते. पण गट्टू आणि चिंकीला नव्हतं माहिती की आई त्या सगळ्यांना मागून बघत होती. हे सगळं काय चाललंय? तू कोणाची ऍक्टिंग करतेस चिंकी? आई, मी तर. तू माझी ऍक्टिंग करत होतीस ना आणि तुम्ही सगळे बघून हसलात. हो, अगदी बरोबर काकू. पण मी अजिबात नाही हसलो. मी तर तुम्हाला सांगायला येणार होतो. आता सगळ्यांना शिक्षा मिळेल. हे ऐकून सगळेजण एकदम चूप होऊन जातात. सगळे घाबरून जातात. अचानक सगळ्यांना घाबरलेलं बघून काय? घाबरलात ना? मग सांगा, सगळ्यात छान ऍक्टिंग कोणी केली? हो आई, म्हणजे तू मजा करत होती? आम्ही सगळे घाबरलेलो. सगळेजण एकत्र हसतात. चला चला, आता हा खेळ बंद करा आणि स्नॅक्स खा. मी घेऊन येते. मी स्पेशल चीज नगेट्स बनवलेत. ये! मग काय होतं? नगेट्स बघून सगळेजण गेम विसरून खाण्यावरती ताव मारतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.